नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो लॅब. आज आपण हरभरा ह्या विषयावर थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. कारण द्राक्ष बागेबरोबरच इतर पिकं सुद्धा अत्यंत महत्त्वाची असतात आणि आपल्याला आपलं जे कोरडवाहू शेती असेल किंवा इतर पिकं असतील त्यातून सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन तेही कमीत कमी खर्चात मिळालं पाहिजे. अशासाठी आपण सर्वच पिकावर थोडाफार संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण हरभरा या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ह्या संवादात आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो. बंधूंनो, हरभरा हे पीक अत्यंत कोरडवाहू, कमी कालावधीत चांगलं उत्पादन देणारं पीक आहे. त्यातल्या जर छोट्याशा चुका आपण टाळल्या आणि योग्य पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला तर उत्पादनात वाढ आपल्याला 2 ते 2.5 पट झालेली दिसते. म्हणजे एकरी आपल्याला 12 क्विंटलच नव्हे तर जवळजवळ 15 ते 18 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन वाढवता येतं. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं जे आपलं प्रॅक्टिस चालू आहे त्याच प्रॅक्टिसमध्ये थोडासा बदल आपण केला तर उत्पादनाचा दर्जा आणि एकूणच उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढतं. बंधूंनो, रेट हा आपल्या हातातला सब्जेक्ट नाही आहे. आपण मॉलला माल विकणे, इतर गोष्टीत छोट्या छोट्या पॅकिंग करून माल विकणे ह्या गोष्टी आपण करू शकतो. परंतु उत्पादनही कमी आणि रेटही नाही ह्या गोष्टी जर आपण सापडलो तर मात्र ह्या ज्या कोरडवाहू शेती असतील त्या आपल्याला अडचणीच्या ठरू शकतात. रेट जे एक वेळ कमी मिळाला पण उत्पादन मात्र आपल्याला जर चांगलं मिळालं तर मात्र ह्या शेती सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे उत्पादन येतात. बऱ्याच शेतकऱ्यांची 20-20, 25-25, 30-30, 40-40 एकर हरभरा असतो आणि ह्यात जर थोड्या थोड्या चुका आपण टाळल्या तर अत्यंत चांगल्या पद्धतीचा नफा आपल्याला ह्या हरभरा पिकातून सुद्धा मिळू शकतो. हरभऱ्याला लक्षात ठेवायचं, सुरुवातीला पेरणी करतानाच आपल्याला PSB आणि रायझोबियम हे बियाणाला चोळूनच आपण त्याची पेरणी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ह्या प्लॅनोपिकची एक गोष्ट अशी आहे, अखंड प्लॉटमध्ये ज्यावेळी एखादं फूल आपल्याला हरभऱ्याचं दिसेल, म्हणजे जो काय तुमचा 1 एकराचा असो किंवा 50 एकराचा प्लॉट असो, त्या प्लॉटमध्ये एखादं फूल आपल्याला हरभऱ्याचं दिसलं, अशा वेळी जर आपण 100 लिटर पाण्याला 50 मिलीपर्यंत प्लॅनोपिक्स फवारलं, नीम तेलाबरोबर फवारलं तरी चालेल, तर आपल्याला त्या हरभऱ्याचा फुटवा इतका प्रचंड झालेला दिसतो की उत्पादनात वाढ इथं तुफान होते. फुटे चांगल्या निघतात. आपल्याला त्या हरभऱ्याची भाजी तोडणे हा एक प्रकार असतो, कारण भाजी तोडली म्हणजे हरभऱ्याचे शेंडे तुटले की बगल फुटी जास्त निघतात, असा त्यातला एक भाग आहे. तर अशासाठी जर आपण भाजी तोडणं एवढ्या मोठ्या क्षेत्राला शक्य नसेल, त्या भाजीचा उपयोग आपण खाण्यासाठी सुद्धा करू शकतो. जर आपण प्लॅनोपिक्स फवारलं तर आपल्याला त्याचा अत्यंत चांगला फायदा होतो. हरभऱ्याच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत जर आपण खूपच हलकं रान असेल तर पेरणीला एकदा, त्यानंतर दर 25 दिवसांनी अशी 3 वेळा जर पाणी दिलं तरी चालू शकतं. आणि बागायती रान असेल तर जास्तीत जास्त 2 पाणी, म्हणजे पेरणीच्या अगोदर एकदा आणि 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान आणि 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान जर आपण पाणी दिलं हरभऱ्याला तरी सुद्धा चालू शकतं. हेच पाणी जर आपल्याला स्प्रिंकलर पद्धतीनं देता आलं तर अधिक फायदा आपल्याला मिळू शकतो. त्याचवेळी घाटे अळी ही जी आपल्याला जास्त दमवते, त्यासाठी जैविक संसाधनाचा वापर आपण केला तर मित्रकिडी आपल्या चांगल्या वाचतील. आणि त्याचवेळी हरभऱ्यात मचाण तयार करणे, मचाण म्हणजे एक काठी उभा करणे, त्याच्यावर एक आडवी काठी लावली की पक्षी थांबा होतो, त्याच्यावर पक्षी येऊन बसतात. साळुंक्या असतील, चिमण्या असतील, बगळे असतील, हे येतात, त्यातल्या अळ्या वेचून खातात. जर कीटकनाशक सुद्धा बरेच हरभरा शेतकरी पीक फवारतात, परंतु त्यापेक्षा जर आपण निंबोळी तेलाचा वापर जर जास्त केला तर आपल्याला त्याचा जास्त फायदा मिळतो. त्याचवेळी जर आपण फॉर्टिसिलियम लिकानी आणि मेटारायझमचा जर आपण जर वापर केला फवारणीच्या माध्यमातून तरी सुद्धा आपल्याला त्या अळ्यांचा चांगला बंदोबस्त झालेला दिसतो. अत्यंत जबरदस्त फायदा आपल्याला उत्पादनाला मिळवायचा असेल तर ज्यावेळी घाटे भरण्याची अवस्था असते किंवा घाटे
पूर्ण लागलेले असतात, आत दाणा बारीक तयार झालेला असतो. अशा वेळी जर आपण 13,045 1 लिटर पाण्याला 2 ते 2.5 ग्रॅम आणि वाय पॉवर 100 लिटर पाण्याला 50 मिली अशी जर आपण त्यात जर एखादं निंबोळी तेल टाकून जर अशी जर आपण फवारणी घेतली तर उत्पादन आपल्याला किमान दुप्पट झालेलं दिसेल. ह्यात एक गोष्ट आहे अशी की ज्या हरभऱ्याच्या मुळाच्या गाठीवर मुळांवर ज्या गाठी रायझोबियमच्या वाढत असतात त्या गाठींना सुद्धा नायट्रोजन गरजेचा असतो, त्या गाठींना सुद्धा पोटॅश गरजेचा असतो आणि पीक स्वतःची गरज भागवण्यासाठी मुलांना देण्यापेक्षा, मुलांना म्हणजे हरभऱ्याची जी घाट आहे ती रिप्रोडक्शन सिस्टीम आहे, हरभऱ्याचे जे घाट आहेत त्यांना देण्यापेक्षा स्वतःला जास्त आकृष्ट करून घेतो. तिथं नायट्रोजन आणि पोटॅश हा त्या हरभऱ्याला जास्त लागत असतो. जर अशा वेळी आपण जर नायट्रोजन म्हणजे 13,045 जर 13,045 फवारणी नसेल तर सल्फेट ऑफ पोटॅश आणि युरिया आणि वाय पॉवर 100 लिटर पाण्याला 50 ml अशी जर आपण फवारणी दिली तर उत्पादन इतकं प्रचंड वाढलेलं तुम्हाला दिसेल. हरभऱ्याचा घाटाही मोठा होईल. यानं काय होईल, झाडाची भूक भागेल, गाठी ज्या वाढायला लागलेत मुळावर त्याचा फायदा वेलीलाच होतो, त्या झाडालाच होतो, त्याचाही फायदा त्याचा होऊन जाईल. जमिनीची मशागत सुद्धा जमिनीत सुद्धा नायट्रोजनच्या स्थिरीकरण झालेल्या बॅक्टेरिया सुद्धा चांगल्या वाढतील आणि एकूणच उत्पादनातली वाढ प्रचंड झालेली आपल्याला दिसेल. म्हणजे कीटकनाशकांच्या बाबतीत झालं, नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या बाबतीत झालं, तिथं आपण जे पीक संजीवक देतोय थोडं त्याच्या बाबतीत झालं आणि पाण्याच्या बाबतीत झालं आणि बियाणाला जर आपण रायझोबियम आणि पीएचबी जोडून जर थोडंसं दिलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीचं हरभऱ्याचं उत्पादन आपल्याला वाढलेलं दिसेल. बंधूंनो, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन ही जी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीत सगळ्या पिकावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. आपण दुसऱ्या पिकावर सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.